नमस्कार मंडळी. डायरेक्ट रेसिपीला सुरुवातच केली आहे आणि मेथी बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल. तर ही 200 ग्रॅम मेथी आहे वजनाने आणि 1 कप भरली. पॅनमध्ये मेथी घालून मंद आचेवरती मेथी हलकासा रंग बदली होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची. मेथीची एकदम बारीक पावडर पाहिजे असेल ना, तर छोट्या भांड्यामध्ये मेथी घालून बारीक पावडर करून घ्यायची. जरासुद्धा चाळावी लागत नाही, इतकी छान पावडर होते. 2 दिवस मेथी तुपामध्ये भिजवून ठेवायची. तर 1 कप मेथी आणि 1 कप वितळलेले तूप घ्यायचे. तूप काही मी जास्त गरम नाही केले, तूप वितळेपर्यंतच गरम करून घेतले. कपामध्ये तूप किंचित कमी भरले, कप भरून तूप घातले तरी काही हरकत नाही. आता तूप आणि मेथी चांगली मिक्स करून घ्यायची. तुपामध्ये मेथी चांगली भिजवून झाली पाहिजे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर 2-3 दिवस मेथी तुपामध्ये भिजवून ठेवली तरी चालते आणि वेळ कमी असेल तर 24 तास तरी मेथी तुपामध्ये भिजवून ठेवायची. आता पुढचे साहित्य सांगायला सुरुवात करते. याच कपाचं माप घेऊन मी 2 कप खपली गव्हाचे पीठ घेतले. 1 कप काजू म्हणजे 200 ग्रॅम काजू आणि बदामसुद्धा 200 ग्रॅम म्हणजे 1 कप आणि 100 ग्रॅम खसखस आहे, ती पाऊण कप भरली. आणि इथे मी 2 कप म्हणजे 200 ग्रॅम सुक्या नारळाचा किस घेतला आणि ही 2 दिवस तुपात भिजवून ठेवलेली मेथी. पुढचे साहित्य: डिंक मी 100 ग्रॅम घेतले आणि सुके खारीक अर्धा किलो घ्यायचे. त्याच्यातले बी मी पूर्णपणे काढून टाकले. सीड्स मी वेगळे वेगळे न घेता मिक्स सीड्स मी घेतले आहेत. तुम्हाला दाखवते मी. 7 प्रकारचे प्रोटीन सीड्स आहे याच्यामध्ये आणि 200 ग्रॅम मिक्स सीड्सचं पॅकेटसुद्धा मिळतं. याच्यामध्ये काय काय सीड्स आहे ते तुम्हाला मी सांगते. पंपकिन, वॉटरमेलन, सनफ्लॉवर, फ्लॅक्स, चिया, सेसमी आणि सोया नट्स. आणि हे सर्व मिक्स सीड्स रोस्टेड केलेले मिळतात. आता याला बाजूला ठेवून पुढचे साहित्य पाहूया. साजूक तूप वितळून न घेता डायरेक्ट 2 कप भरून घेतले. आता राहिला गूळ. हा 450 ग्रॅमचा डबा आहे. 2 डबे घेतले मी. एकूण 900 ग्रॅम गूळ आहे. चला आता एक एक करून साहित्य भाजायला घेऊया. सुरुवातीला कढई कोरडी असतानाच मंद आचेवरती हलकासा रंग बदली होईपर्यंत 2 सेकंद खसखस भाजून घ्यायची आणि लगेच बाजूला काढून घ्यायची. कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतल्यानंतर तूप थोडे वितळले की लगेच त्याच्यामध्ये काजू घालून घ्यायचे. 2 सेकंद काजू चांगले परतून घेतल्यावरती तूप चांगले निथळून प्लेटमध्ये काजू काढून घ्यायचे. आता बदाम घालून घेऊया. 2 सेकंद हलकासा रंग बदली होईपर्यंत बदाम चांगले तुपामध्ये परतून घ्यायचे. पूर्णपणे तूप निथळून बदाम प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता सीड्स घालून घेऊया. ऑलरेडी सीड्स रोस्टेड केलेले आहेत, फक्त तुपामध्ये हलकेसे 1 सेकंद परतून घ्यायचे आहे. आता प्लेटमध्ये काढून घेऊया. कढई चांगली पुसून घेतल्यानंतर 3 चमचे तूप घालून घ्यायचे. डिंक तळण्यासाठी तूप जास्त लागते. तुपामध्ये डिंक घालताना थोडे थोडे घालून डिंक तळून घ्यायचे. मंद आचेवरती डिंक चांगले तळून घ्यायचे. एकदम जर का डिंक घातले तर पोटामध्ये कच्चे राहतील, काही शिजून निघतील तर काही कच्चे राहतील. थोडे थोडे करून डिंक घातले ना तर लवकर फुगतात. आता हे तळून घेतलेले डिंक प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता शिल्लक राहिलेले डिंकसुद्धा तुपामध्ये घालून चांगले परतून फुगून झाल्यावरती प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता कढईमध्ये जे काही शिल्लक तूप राहिले त्याच्यामध्ये खारीक घालून घ्यायची आणि खारीकसुद्धा मंद आचेवरती हलकीशी परतून घ्यायची, म्हणजे थोडीशी जरा ती नरम पडेल. आणि खारीक तुपात परतून घेतल्यामुळे थोडीशी नरम पडते आणि ती मिक्सर जारमध्ये वाटायलासुद्धा सोपी जाते. खारीक काढून घेतल्यानंतर 1.5 चमचा तूप घालून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवून खोबऱ्याचा किस घालून
चांगला हलकासा ब्राऊन होईपर्यंत खोबरे छान असे परतून घ्यायचे. खोबऱ्याचा किस अशा प्रकारे परतून घ्यायचा, जास्त डार्क नाही झाला पाहिजे. आता याला काढून घेऊया. तुपात परतून घेतलेला जिन्नस आता थंड झाले असतील. आता याला एक एक करून मिक्सर जारमध्ये घालून वाटून घ्यायच्या. काजू बदाम अख्खे अर्धे सरसरीत वाटून घ्यायचे आणि सीड्ससुद्धा अख्ख्या अर्ध्या सरसरीत वाटून घेतले आहेत. काजू बदाम आणि सीड्स एकत्र करून न वाटता, त्याची बारीक पावडर न करता असे वेगवेगळे वाटून घ्या, म्हणजे दाताखाली चवीला छान लागतात आणि दिसायला लाडूमध्ये सुद्धा सुंदर दिसतात. मी डिंकसुद्धा बारीक जारमध्ये वाटून घेतली. खारीक जर का सिंगल घातली तर वाटली जात नाही, तर खारीकबरोबर अर्धे खोबरेसुद्धा घालून घ्यायचे, म्हणजे छान बारीक पावडर होते आणि सहज सोपी वाटली जाते. आणि खारीक आणि खोबरे वाटून घेताना 2 भागामध्ये वाटून घ्यायचे. खारीक आणि खोबरे एक खटी घालून नाही वाटायचे. इतकी छान पावडर वाटून झाली आहे, याला कुठेही याच्यामध्ये जरासुद्धा खारीकचा कण दिसत नाही. इतकी सुंदर आणि इतकी छान पावडर झाली आहे, जशी बाहेर दुकानामध्ये मिळते तशीच. खसखस न वाटता डायरेक्ट घालून घ्यायची, कारण न वाटता खसखस घातली ना, लाडू वळून झाल्यावरती दिसायला लाडू खूप छान दिसतात. आता या सर्व वाटून घेतलेल्या जिन्नस एकत्रित करून एकजीव करून घ्यायच्या. आता याला बाजूला सरून कढईमध्ये 3 चमचे तूप घालून घ्यायचे. तूप चांगले वितळले. आता याच्यामध्ये 2 कप गव्हाचे पीठ घालून घ्यायचे. गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडी कमी करून 5 मिनिट तरी व्यवस्थित परतून घ्यायचे. पिठाचा रंग आता हलकासा बदलला आहे. आता पुन्हा याच्यामध्ये 3 चमचे तूप घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा 5 मिनिट चांगले परतून घ्यायचे. लाडूसाठी मी साध्या गव्हाच्या पिठाचा वापर न करता खपली गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. थोडेसे परतून झाल्यानंतर पुन्हा एकदा 2 चमचे तूप घालून घ्यायचे. तूप घातल्याबरोबर पीठ थोडेसे पातळ झाले. 1 ते 2 मिनिट परतून घेतले. पीठ पूर्णपणे तूप आकसून घेईल. पीठ छान तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायची आहे मेथी. जेवढी मेथी भिजवून घेतली होती तेवढी पूर्ण मेथी पिठामध्ये घालून घ्यायची. भिजवलेली मेथी पिठामध्ये घातल्यानंतर पुन्हा एकदा तूप सुटून मिश्रण पातळ व्हायला सुरुवात होते. मेथी आणि पीठ जास्त परतून नाही घ्यायचे, फक्त 1 ते 2 सेकंदच परतून घ्यायचे आहे. आता गॅस बंद करून टाकायचा. गरम गरम मेथी लगेच वाटून घेतलेल्या मटेरियलमध्ये घालून घ्यायची. कढई तर पूर्णपणे पुसून निघत नाही. अशा वेळेस काय करायचे, कढईमध्ये सुके मटेरियल घालून कढई चांगली पुसून घ्यायची. तुम्हाला दाखवते मी कढई कशी चांगली छान पुसून घेतली. कढईमध्ये आता जेवढे साहित्य आहे तेवढे आता सगळे मिक्स करून घ्यायचे. घातलेले सर्व साहित्य आता चांगले मिक्स करून झाले. आता गुळाचा पाक न करता गूळ वितळून घेऊया. गूळ टाकायच्या अगोदर 2 चमचे तूप घालून घ्यायचे. अगोदरच मी कढईमध्ये गूळ किसून घातला. 900 ग्रॅम गूळ आहे हा. पुन्हा एकदा सांगते, गूळ वितळत आला का 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आणि पावडर चांगली गुळामध्ये मिक्स करून घ्यायची. गूळ पूर्णपणे वितळून गेला. गुळाला उकळी नाही आणायची, गॅस बंद करून टाकायचा. पाक नाही करायचा आपल्याला गुळाचा. आता हा गरम गरम गूळ मिश्रणामध्ये घालायच्या अगोदर मिश्रणामध्ये असे बोटे घालून असे खड्डे करून घ्यायचे, जे वितळलेला गूळ बुडापर्यंत जाईल आणि सर्वीकडे गूळ पसरला जाईल. आता याच्यामध्ये गरम गरम गूळ घालून घेऊया. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे, जिथे जिथे मी बोटाने खड्डे केले त्याच्या आतपर्यंत गूळ पोचला गेला. आता गरम गूळ असतानाच सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यायचे. कलथा अगदी बुडाला घालून घ्यायचा. गूळ चांगला बुडापर्यंत पोचल्यामुळे तो परतायला सुद्धा सोपा जातो. आता हे सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे. सर्व मिश्रण आता एकजीव करून झाल्यानंतर आता गरम गरम असतानाच लाडू वळायला घ्यायचे. मिश्रण जर का थंड झाले तर लाडू वळता येणार नाही. समजा कधी मिश्रण थंड झाले तर अशा वेळी काय करायचं,
तूप गरम करायचं आणि मिश्रणावरती सोडून द्यायचे आणि लाडू वळून घ्यायचे. तर ही मेथीची लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार.